महाराष्ट्राची खाद्य जत्रा छत्रपती शिवाजी महाराजांची अशी सुंदर अशी ही मूर्ती आहे। हे सगळे असे फूड स्टॉल्स आहेत। टाइगर प्रॉन्स की डिश रेडी आहे। पाया सूप, चिकन कलेजी, कोलंबी मसाला, मांदेली फ्राय, इकडे कोंबडी वडे थाली पण आहे। मॅरिनेट करून ठेवलेला आहे। पापलेट मॅरिनेट करून ठेवले आहेत। बोंबील मॅरिनेट करून ठेवले। मलाई, मँगो, सीताफळ सगळे 100 रुपये आहे। 350 हा। सोलकढी पण आहे बघा इकडे। 2 प्रकारचे खरवस आहे आणि हे शुद्ध चिकापासून बनवलेले खरवस आहे। पुरणपोळीचा मांडा इकडे तयार होत आहे। माझ्याकडे सगळे घरगुती मसाले, चटण्या, लोणची, सरबत आणि प्लस म्हणजे घरगुती सगळी पीठ आहेत। बटर स्कॉच है, कोल्ड कॉफी है, केसर बादाम है, मावा कुल्फी है, मैंगो है, चॉकलेट है, स्ट्रॉबेरी है, ठंडाई। नमस्कार मित्रांनो, आर्ट प्रमोद ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, मी आता आलो आहे भाईंदरमध्ये। महाराष्ट्राची खाद्य जत्रा सुरू आहे इंद्रलोक ग्राउंड वरती। तर ही महाराष्ट्राची खाद्य जत्रा 23, 24, 25 आणि 26 ऑक्टोबर रोजी आहे आणि याची वेळ आहे संध्याकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत। तर चला तर बघूया इथे कुठले कुठले स्टॉल्स आहेत। तर मित्रांनो, हे बघा हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय श्री बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वार आहे आणि इकडे बघा ही महाराष्ट्राची खाद्य जत्रा सुरू आहे। इथून आता आपण आतमध्ये जाणार आहोत। तर मित्रांनो, इथून आता आतमध्ये आल्यावरती बघा ह्या इथे असं हे तिकीट काउंटर आहे आणि इथून तुम्ही आतमध्ये जाऊ शकता। तर इथे प्रौढांसाठी 20 रुपये तिकीट आहे आणि मुलांसाठी फ्री आहे। तर हे बघा हे असं याचं मुख्य प्रवेशद्वार आहे। महाराष्ट्राची खाद्य जत्रा, महाराष्ट्राची स्वादिष्ट खाद्य संस्कृती आणि कलाचा उत्सव 23, 24, 25 आणि 26 ऑक्टोबर। वेळ आहे संध्याकाळी 4 ते रात्री 11 वाजेपर्यंत। हे सगळे इथे बघा डिशेस दाखवले आहेत। तर इथे आतमध्ये प्रवेश केल्यानंतर बघा इथे छत्रपती शिवाजी महाराजांची अशी सुंदर अशी ही मूर्ती आहे आणि महालक्ष्मी कोल्हापूरचा पण फोटो आहे आणि श्री तुळजाभवानी तुळजापूरचा पण इथे फोटो आहे आणि इथे दोन्ही बाजूला असे हे मावळे पण आहे। आणि जर या बाजूला जर बघितलं तर इथे बघा हे असे सगळे स्टॉल्स आहेत आणि नंतर मग हे सगळे प्रोडक्ट्सचे स्टॉल्स आहेत आणि खाद्य जत्रा जी आहे ती इकडनं लेफ्टनी फिरून गेल्यावरती आतल्या साईडला आहे। तर चला तर आता आपण इथे थोडेफार हे स्टॉल्स बघूया आणि नंतर मग सरळ खाद्य जत्रेला जाऊया। तर हा ब्रह्मांड कलेक्शनचा स्टॉल आहे। यस, नमस्कार, ब्रह्मांड कलेक्शन सगळ्यांचं स्वागत आहे। माझ्याकडे मार्गशीर्षमध्ये तुम्हाला MDF रंगोली स्टेन्सिल्स या वेगवेगळ्या साईजमध्ये तुम्हाला खूप चांगला एक प्रोडक्ट उत्तम आहे। हे लोटस पण दिवे तुम्ही मार्गशीर्षमध्ये वापरू शकता। त्याचप्रमाणे छोट्या साईजमध्ये पण MDF स्टेन्सिल्स आहेत आणि माझ्याकडे 7D मध्ये तुम्हाला बाथरूम डोअरमॅट्स दाखवतोय। ही डिझाईन बघा 7D मध्ये बटरफ्लाय डिझाईन्स आहे। त्याच्यानंतर ह्या एक डिझाईन्स आहेत। ही एक उत्तम कलर आणि खूप चांगला रंगसंगतीमध्ये आणि अँटी स्किड आहेत या मॅट्स आणि वॉटर ॲब्झॉर्बंट आहेत। 5 प्रकारच्या डिझाईन्स तुम्हाला मी दाखवल्यात आणि ही एक डिझाईन्स अट्रॅक्टिव्ह तुमच्या घराच्या इंटेरियरसाठी ही शोभेल। त्याप्रमाणे पानावर पेटणारे मोर पण माझ्याकडे उपलब्ध आहेत। विविध प्रकारचे गिफ्टिंग प्रोडक्ट, हा पण एक प्रोडक्ट तुम्ही डोअर बेल चिम्स कोणाला रिटर्न गिफ्ट देऊ शकता। या प्रकारे प्रत्येक दरवाजावरती तुम्ही ह्याला स्टिक करू शकता। तर हे प्रोडक्ट ऑर्डर करण्याकरिता तुम्हाला माझ्या ब्रह्मांड कलेक्शन्स 8668743625 या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप संदेश पाठवून तुम्हाला माझ्या प्रोडक्टचा कॅटलॉग आणि शॉपचा पत्ता हे सर्व माहिती तुम्हाला एका मेसेजवरती मिळून जाईल। धन्यवाद। तर इथून आता आपण असं आलो, हा एक ब्रह्मांड कलेक्शनचा स्टॉल बघितला आणि नंतर मग इथे बघा सगळे असे हे स्टॉल्स आहेत आणि पुढे आपण आता खाद्य संस्कृतीचे स्टॉल्स आहेत तिथे आता आपण चाललो आहोत। ह्या इथे जर बघितलं तर बघा हे सगळे असे फूड स्टॉल्स आहेत। कोकणी मसाले आणि कोकणाचे घरगुती उत्पादनाचा हा स्टॉल आहे। नमस्कार, माझं आपली आवड कोकणी मसाले प्रोडक्टचं नाव आहे। माझ्याकडे सगळे घरगुती मसाले,
चटण्या, लोणची, सरबत आणि प्लस म्हणजे घरगुती सगळी पीठ आहेत. आंबोळी पीठ आहे, थालीपीठ आहे, घावण आहे, कुळदाची पिठी आहे, आपला कोकणी मेवा आहे लाडू मध्ये, चिंच आहे, कोकम आहे, गावठी कडधान्य आहे, गावठी पोहे आहेत. आणि सध्या दिवाळी चालू होती म्हणून दिवाळीचे घरगुती फराळाची पीठ पण आहेत, जी रेडीमेड पीठ आहेत, फक्त तुम्हाला बनवायचंय. त्याचबरोबर आपल्याकडे मुगाची चकली आहे, गव्हाची शंकरपाळी आहे ज्याच्यात गुळ वापरतो आम्ही, लाडू आहेत, रोस्टेड बिस्किट आहेत, मुगाचे आहेत, गव्हाचे आहेत, ज्वारी बाजरीचे आहेत, सगळ्या प्रकारचे पापड आहेत आपल्याकडे. मेन आमच्याकडे सगळ्यात जास्त पापड जातो तो लसूण पापड आहे, जो तांदळामध्ये लसूण आहे, मेथी आहे, ज्वारी आहे, नाचणी आहे, पोहा आहे, सगळ्या प्रकारचे पापड आहेत आमच्याकडे. अच्छा, तर हे तुम्ही होम डिलिव्हरी करता? हो, होम डिलिव्हरी आम्ही करतो. 1000ची ऑर्डर असेल तर घरपोच डिलिव्हरी देतो. स्कॅनर बॅनरवर आमचा नंबर पण आहे. अच्छा अच्छा, त्या दोघांपैकी कुठल्याही नंबरवर फोन केला तरी तुम्हाला ऑर्डर दिली जाईल. अच्छा अच्छा, ठीक आहे, धन्यवाद. सर हाँ लगा लेता हूँ, ऑफ कर दिया। मिल्क शेक है ये, पाउडर फॉर्म में है। 1 गिलास दूध में 2 चम्मच डाल के मिक्स करना पड़ता है और कुछ नहीं डालना है, शक्कर भी नहीं, बस 1 गिलास लो, 2 चम्मच इसे पाउडर लेके शेक कर दो। अलग अलग फ्लेवर आएगा, बटर स्कॉच है, कोल्ड कॉफी है, केसर बादाम है, मावा कुल्फी है, मैंगो है, चॉकलेट है, स्ट्रॉबेरी है, ठंडाई। फ्रिज के बाहर भी रखेंगे तो 1 साल चलेगा। गर्म और ठंडा दोनों दूध के लिए आता है। आइसक्रीम बनाना है, सिंपल मेथड है। 1 गिलास दूध में 3 चम्मच डालो, मिक्स करके फ्रीजर में जमा दो, आइसक्रीम बन जाएगा। बहुत बढ़िया है, घर में गेस्ट वगैरह के लिए बढ़िया होता है। जैसे कोल्ड कॉफी झटपट रेडी, दूध लो, मिक्स करके गेस्ट को दे सकते हो आप एक बार ट्राई कर सकते हैं। अपने फैमिली के साथ आए, इसको जरूर ट्राई करें। ये मीरा रोड भाईंदर में लगा हुआ है, फ्री सैंपल है, टेस्ट करें, अच्छा लगे तो लेना है आपको। थैंक यू। ठीक आहे, थँक्यू. तर बघा, हा शेगाव कचोरीचा हा स्टॉल आहे. हा पुरणपोळीचा मांडा इकडे तयार होत आहे आणि इथे पण बघा हे रेडी करून इकडे हे ठेवलेले आहेत. कितीला आहे हे? 200ला प्लेट आहे दादा. 200ला प्लेट. त्याच्यामध्ये किती 2 येणार? 2 भाकरी येणार, थालीपीठ येणार, पीठ येणार, ठेचा येणार. अच्छा, आणि ही कचोरी कितीला आहे? 50ला. 50ला 2. आणि हा पापड 100ला आहे. अच्छा अच्छा. तर हा बघा, हा महाराष्ट्राची अवीट चव, नॅचरल, शुद्ध व ताजा खरवसचा हा स्टॉल आहे. तुमच्याकडे कुठले कुठले खरवस आहेत? आमच्याकडे साखरेचा खरवस आहे आणि गुळाचा खरवस आहे. अच्छा. 2 प्रकारचे खरवस आहे आणि हे शुद्ध चिकापासून बनवलेले खरवस आहे. अच्छा, किती आणि किती पाव आहे? किलो, पाव किलो 120 रुपये पाव किलो आहे हा. साखरेचा, आणि गुळाचा 150 रुपये पाव किलो आहे. अच्छा अच्छा. अशा 2 प्रकारे आहे खरवस. हां हां. तर इथे हे 4 दिवस आहे ना, 23, 24, 25, 26. 26 पर्यंत लास्ट आहे. अच्छा, हां, 23, 24, 25, 26 लास्ट आहे. ठीक आहे, धन्यवाद. तर इकडे बघा, हा पोटॅटो ट्विस्टर आहे. कैसा है ये, कितने का है? पोटॅटो ट्विस्टर कितने का आहे? 100ला 1. आणि हा ग्रीन वाला कुठला आहे? तो मिंट, तो पण 100. अच्छा अच्छा अच्छा. आणि हे सगळे काला खट्टा, लेमन वगैरे सगळे आहेत. हे ज्यूस कितीला? 50ला आहे, कुठलं पण घ्या. अच्छा अच्छा. तर हा बघा, हा आगरी कट्ट्याचा हा स्टॉल आहे. तर इथे बघा, आता हे फिश प्रॉन्स, टायगर प्रॉन्स फ्राय होत आहेत. आणि जर तुम्ही जर ह्या इथे जर बघितलं तर हे डिशेस बघा, या इथे टायगर प्रॉन्सची डिश रेडी आहे. नंतर मग सुरमई फ्राय आहे, पापलेट फ्राय, मटन रस्सा, चिकन रस्सा, सुका चिकन, वजडी मसाला, खेकडा मसाला, कोंबडी वडे, पाया सूप, चिकन कलेजी, कोलंबी मसाला, मांदेली फ्राय, बांगडा फ्राय, असे सगळे हे डिशेस आहेत. आणि इथे बघा, ही सोलकढी पण आहे. तर ह्या इथे सगळे बघा, हे नॉनव्हेज स्टॉल्स आहेत. तर हा हॉटेल सिंधुदुर्गचा स्टॉल आहे. त्या इथे बघा, हे सगळे कोंबडी वडे आहेत. इकडे कोंबडी वडे थाली पण आहे. आणि बाकी हे प्रॉन्स मसाला, हे सगळे असे डिशेस आहेत. या इकडे बांगडा गाडी उभी आहे, मॅरिनेट करून ठेवलेला आहे, पापलेट मॅरिनेट करून ठेवले आहेत, बोंबील मॅरिनेट करून ठेवले आहेत. आणि बघा, इकडे हे कलेजी, जवला आणि किमा वगैरे पण इथे आहे. आणि तिकडे बघा, ती डिश कोलंबी फ्रायची डिश रेडी होत आहे.
इथे बघा फूड स्टॉल्समधनं फूड घेतल्यानंतर तुम्हाला इथे अशी भव्य अशी ही सिटिंग अरेंजमेंट आहे. तर इथे बघा हा मस्तानी आईस्क्रीमचा स्टॉल आहे. मलाई, मँगो, सीताफळ सगळे 100 रुपये आहेत. आणि नंतर मग इथे फालुदा पण आहेत. रॉयल फालुदा, मँगो फालुदा, मलाई कुल्फी, चॉकलेट फालुदा, ड्रायफ्रूट सगळे 70 ते 120 रुपयापर्यंत वेगवेगळ्या रेट आहे. आणि नंतर मग त्या इकडे हे मोजिटो पण आहेत. वर्जिन, ब्लू लगोन, ऑरेंज, लिची सगळे 70 रुपयाला आहेत. सावजी है ना, काही ना पहिलं वेळेला लगेच आठवलं हे सावजीवालेचे. सावजीवाल्यांच्या ह्या गरमागरम तव्यावरती जवळा पाव किंवा आता तरी देवा मला पावशील का, सुख ज्याला म्हणतात ते दावशील का. कलेची पाव, किंवा पाव आणि वजडी पाव, जवळा पाव सगळे मिळतंय. सावजी मटन, सावजी चिकन हे पण अवेलेबल आहे. आणि यांचं टेक्स्चर किंवा यांचा माल मसाला थोडा वेगळा असतो. आणि बघितल्यानंतर आपल्याला असं कधी आपण खातोय. मी हे बोलतोय कॅमेरामधून तुम्ही पाहताय. माझी विनंती आहे 4 दिवस रगडा 16, 22, 23, 24, 25, 26 सगळं जे आहे ना लवकर येऊन अनुभवा. मित्र फेसबुक मध्ये मित्र सम्राट सरसगपती बाळासाहेब ठाकरे ग्राउंड वरती आहे. आणि आओ ना गले लग जाओ ना, लगी पूजा हो जाने जा. कलेची फ्राय, वजडी फ्राय, मुंडी फ्राय, मुंडी फ्राय रेडी आहे. आज फक्त नाही हिमागोळी कशा पद्धतीने हिमागोळी टाकले जातात. म्हणजे मंचुरियन लाईक मंचुरियन मग ते पण रेडी आहे. त्याला टाइम लागेल, पण या लवकर या. सावजी सुमंगी महिला बचत गट सावजी यांच्या स्टॉलला भेटल्या. तिथे भाकरी पण आहे, ज्वारीची भाकरी आहे, बाजरीची भाकरी आहे, तांदळाची भाकरी आहे, सगळ्या भाकरी तिथे. इथे बघा नाद खोळा कोल्हापुरी तांबडा पांढरा. आणि नंतर मग ही बघा ही अशी तांबडा पांढऱ्याच्या सकट ही अशी डिश आहे. हो, हे कितीला आहे हे डिश? 300. हा हा हा. अच्छा, चिकन 300 आणि मटन 400 आहे. हा हा. किती? 600 कॉम्बो घेतला तर. थँक्यू. अस्सल कोल्हापुरी गावरान तांबडा पांढरा रस्सा. आणि बघा या सगळ्या इथे अशा थाल्या आहेत. ही कुठली थाली आहे? कोंबडावाडी. आणि ही पूर्ण थाळी. जिथं मावा पेढा, मलाई पेढा, स्पेशल कुंदा. आणि ही स्पेशल कच्ची पेढा, सुकं चिकन भाकरी सोबत. कितीला आहे हे? याच्यात फार फरक आहे. त्यामुळे तो फरक जाणवायचा कितीला आहे? या आणि जाणून घ्या. पुढचा जो काउंटर आहे वंडरेला वॉटर पार्क 250 रुपये. स्पेशल अट्रॅक्शन 350. हा. अच्छा, 5 एकर मध्ये हा 300 रुपयाला. अच्छा अच्छा, ठीक आहे. आहे. सोलकढी पण आहे बघा इकडे. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा ब्लॉग? हा महाराष्ट्राची खाद्य जत्रा जी 23, 24, 25, 26 ऑक्टोबर. आणि ह्याची वेळ आहे संध्याकाळी 4 ते रात्री 11. आणि हे हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे उद्यानामध्ये भाईंदर इंद्रलोकला सुरू आहे. तर हा ब्लॉग तुम्हाला जर आवडला तर लाईक करा आणि शेअर करा. तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.